तर आता मला माहिती आहे तुमच्यापैकी सगळ्यांना चपात्या जमत असतीलच. पण कोण तर असं नवीन असेलच की त्यांना चपात्या शिकत असेल, जमत नसतील, गोल येत नसतील, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे बरं का. तर काय करायचं आता जे कोण नवीन सुरुवातीला चपात्या शिकते, तर अशा वेळेस चपात्या गोल पण होत नाहीत आणि फुगत पण नाहीत. तर ही सोपी पद्धत तुम्ही वापरू शकता. तर एकदम सोपं आहे. काय करायचं, एक छोटा गोळा घ्यायचा, ते लाटून घ्यायचं, तेल लावायचं, थोडंसं पीठ टाकायचं आणि आपण पुरणपोळीमध्ये पुरण कसं भरतो, तर तसंच सेम करायचं आणि छान चपाती लाटून घ्यायची. आता ही चपाती काय वाकडे-तिकडे अजिबात होत नाही, कारण त्याचा गोल गोळाच तयार केलेला असतो. छान लाटून घ्यायची, जास्त पातळ अजिबात नाही करायची आणि खूप जास्त जाड पण नाही ठेवायची. तर बघू शकता चपाती लाटून झाली. एका साईडला लगेच तवा गरम करून घ्यायचा, छान तेल लावायचं. अगदी टमटमीत चपाती ही फुगते. पण आता मी कधी करत नाही, त्यामुळे माझी घडीची चपाती फुगते. पण जे घडीच्या चपातीपेक्षा ही चपाती सोपी आहे बरं का. पण आता आपण करत नसल्यामुळे आता मी कसं चपात्या करण्यात एक्सपर्ट आहे. त्यामुळे माझी घडीची चपाती एकदम छान फुगते. ही चपाती झाली बऱ्यापैकी. तर नवीन शिकत असेल तर अशा पद्धतीने